37 धावांनी हा सामना मात्र सहजरित्या आपल्याकडे खेचून घेतला टेंबरेवाडी संघाने. तरी गोल गोल कौतुक या संघाचं. या दरम्यान जोपर्यंत क्षेत्ररक्षण सजवलं जाईल तोपर्यंत इथे उपस्थित पाहुणे आमच्या मंचावर अगदी भाऊशेठ मिनमिने वाहतूक सेवा सेना कर्जत यांचं इथे सहर्ष स्वागत केलं जाईल. भगवान दादा भगत यांच्या माध्यमातून या शृंखलेचे मेन आयोजक तरी या सामन्याचा सामनावीर कॅमेरामॅन कव्हर करायचे. यानंतर ज्ञानेश्वर दादा करडे यांचं देखील सहर्ष स्वागत केलं जाईल. यशोचित सन्मान केला जाईल. भगवान दादांना विनंती करेल पाहुण्यांचा सन्मान मात्र करून घ्यायचा आहे. चला समजाई माता क्रिकेट संघ 11 यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक होतं. तरी ते त्यांना मी विनंती करेल समजाई 11 संघाचा एक प्रतिनिधी यायचा आहे आणि 200 रुपयाचं पारितोषिक द्यायचं आहे. अभय मॅन ऑफ द मॅच आणि 200 रुपयाचं पारितोषिक देखील असेल. त्याला सलगचे 3 षटकार त्यांनी ठोकले होते. दत्ता भगतला मी विनंती करेल. चला सामनावीरचा किताब द्यायचा आहे. उपस्थित पाहुण्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत मालू दादा शेलके यांचं देखील. चला मंगेशजी खेडेकर यांचं देखील इथे सन्मान केला जाईल. युवा कार्यकर्ते म्हणून सामाजिक कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून या शृंखलेला भेट देण्यासाठी उपस्थित झाले त्यांचे देखील सहर्ष स्वागत. चला मॅन ऑफ द मॅच दिली. तिसरी याच्यानंतर नाही चला आजच्या दिवसातील दुसरा सामना एकीकडे असेल यंगस्टार ठोंबरवाडी तर एकीकडे असेल जांभूलवाडी. ठोंबरवाडी संघाने नाणेफेकी जिंकली. प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांच्याकडून पाहायला मिळाला आणि गोलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर इथे मात्र गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला गोलंदाज मोहन. अगदी यंगस्टार ठोंबरवाडी पाहायला मिळते. कालच्या दिवसात देखील जी ठोंबरवाडी ए संघ अगदी क्वालिफायर झालाय. कालच्या दिवसात पहिल्या दिवसात चांगली कामगिरी करत असताना अगदी सुपर 4 मध्ये आपलं मात्र नाव मात्र त्याही नोंदवून चांगली कामगिरी केली आणि इथे मात्र त्याच गावातील संघ यंगस्टार ठोंबरवाडी म्हणून संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि एकीकडे असेल जांभूलवाडी संघाकडून सलामीची जोडी. एकीकडे ऋषी तर एकीकडे स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय राहुल. पहिला चेंडू आउटसाइड द लेग स्टंप वेगवान चेंडू हाताळला होता. फलंदाज मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात होता परंतु अगदी शरीरापासून बॅटच्या राडारपासून दूर आउटसाइड द लेग स्टंप चेंडू पाहायला मिळाला. तिथे मात्र खराब चेंडूची घोषणा पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि एक धाव मात्र धाफलगर्दी फुकटची धाव या चेंडूवरती पाहायला मिळाली. पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज असेल गोलंदाज अगदी ओव्हर द विकेटने मारा करतोय. आता चांगला चेंडू अकूट टप्प्याचा चेंडू होता. पाहिजे तितकी गती होती परंतु पाहिजे तितकी उंची या चेंडूवरती पाहायला मिळाली नाही आणि चेंडू खालीच राहिला. त्याच्यावरती सन्मान देत असताना राहुलने मात्र चांगली कामगिरी करत असताना चांगल्या चेंडूला चांगला सन्मान दिलाय.
राहुलच्या माध्यमातून अगदी दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा करताना पाहायला मिळाला. आता पुन्हा शाखो टप्प्याचा चेंडूवरती बाहेरचा चेंडू होता त्याच्यावरती बॅटची कडा घेतली आणि तिथे मात्र लेग स्लिप ऑफ स्लिप मध्ये चेंडूला पकडण्यात आला आणि माघारी परतावा लागेल फलंदाज राहुलला. डीजे तरी दरम्यान इथे मात्र पाहुणे या शृंखलेला भेट देण्यासाठी उपस्थित झालेत. त्यांचं देखील आयोजकाच्या वतीने सहर्ष स्वागत. पाहुण्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळाल पात्र जिल्हा परिषद विभाग प्रमुख पंढरी सेठ आगज आणि त्यांच्या समेत भानदास दादा धुले, पंचायत समिती विभाग प्रमुख त्यांच्या समेत विलास दादा मोडक. तरी पाहुण्यांचे देखील सहर्ष स्वागत असेल. आजच्या दिवसातील दुसरा सामना प्रेक्षकांच्या भेटीला एकीकडे असेल टोंबरवाडी तर एकीकडे असेल जांभूलवाडी. आता मात्र आखो टप्प्याचा चेंडू होती त्याच्यावरती प्रहार चढवलाय अगदी पंचांच्या डोक्यावरून. पंच आम्हाला सांगतायत हा चेंडू निघून गेलाय. षटकाराच्या दिशेने आलाय जो मोठा फटका. डीजे तरी उपस्थित विलासदादा मोडक यांना मी सांगेल टॉसबॉक्स मध्ये जायचे. विलासदादा मोडक आपल्या हस्ते या फलंदाजाला सामनावीरचा किताब द्यायचा आहे. तरी दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल जितेंद्र घाडगे पंचायत समिती कशेले संघटक, सागरदादा गायकवाड ग्रामपंचायत सरपंच, ग्रुप ग्रामपंचायत विरपूर यांचे सदस्य सागरदादा गायकवाड हे देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत. दुसऱ्या षटकासाठी आपल्याला खेळपट्टीवरती रामदास या गोलंदाजाला आपण पाहतोय. चांगल्या रीतीने गोलंदाजी करत असताना पहिल्या चेंडूवरती 2 धावा मात्र खर्च केल्यात. तरी देखील दुसरा चेंडू फेकत असताना अगदी चेंडू हवेत आहे. 2 क्षेत्ररक्षक त्या चेंडूचा पाठलाग करणार. नो मॅन झोन मध्ये चेंडू मात्र जमिनीवरती आदळतोय आणि तिथे मात्र सहजरित्या पुन्हा 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावेच्या मदतीने धावफलक आत्ता जाऊन पोहोचलाय 14 या अंकावरती. पहिल्याच षटकात आपल्याला धावा पाहायला मिळाल्या 9, त्यानंतर 10 धावा मिळाल्या. 2 वाईट होते. अगदी चांगली गोलंदाजी फलंदाजी आपल्याला या सामन्यामध्ये पाहायला मिळते. रामदास देखील चांगल्या ताकदीचा गोलंदाज आहे परंतु त्याच्यावरती मात्र चढवलाय प्रहार. फलंदाज ऋषीने ताकदवान फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. चेंडूला उचलला फेकून दिला अगदी मिड विकेटच्या डोक्यावरून आलाय तो षटकार. डीजे धन्यवाद. अगदी पाहायला गेलात तर युवा सेना तालुका उपप्रमुख विलासदादा मोडक
यांच्या हस्ते मात्र इथे अभय या फलंदाजाला सन्मानित केलं आलं. आणि इथे मात्र चांगला फटका होता ऋषीच्या माध्यमातून लॉंग ऑफ मध्ये चेंडू ट्रायल झाला होता. तिथे मात्र क्षेत्ररक्षक सज्ज होता. कुठलीही चुकी या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली नाही. आणि तिथे मात्र चांगल्या रीतीने झेल पकडत असताना एक मोठा हादरा मात्र देत असताना जांभुळणी संघाला डीजे. धन्यवाद. चांगल्या रीतीने गोलंदाजी करत असताना एक षटकार खाल्ला, त्यानंतर पुन्हा कमबॅक करत असताना एक मोठा फलंदाज ऋषीला मात्र माघारी परतवण्यात यश प्राप्त केलंय गोलंदाज रामदासने. अनुभवाची अगदी नौका फलंदाज खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळाला. वासुदेव एक अनुभवाने भरलेला फलंदाज आहे. खूप चांगला सारा अनुभव त्याच्याकडे आहे. परंतु पहिलाच चेंडू इथे मात्र निर्धाव खेळताना दिसतोय. पाचवा चेंडू निर्धाव. शेवटचा चेंडू कशा रीतीने फेकला जाईल. स्टेप आउट केलाय. चेंडूला लेग साईडच्या दिशेने ढकललाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात होईल. मिड विकेटच्या क्षेत्ररक्षक तिथे जातोय आणि तिथे मात्र सहजरित्या 2 धावा पूर्ण करीत खेळपट्टीवरती धावत असताना वासुदेव आणि हरी हे फलंदाज. दुसऱ्या षटकाला झाले समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 विकेट गमावले आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 22 या अंकावरती. दरम्यान कॅमेरामॅनने इकडे स्टेज कव्हर करायचंय. उपस्थित पाहुणे आपल्याला पाहायला मिळत आहेत. पात्र जिल्हा परिषद वार्ड प्रमुख पंढरी शेठ आगच इथे उपस्थित झाले. त्यांचं देखील भगवान दादा भगत यांना विनंती करेल का आपण सहर्ष स्वागत करायचं आणि इथे सन्मान केला जाईल त्यांच्या हातचे देखील. गोलंदाजी मार्कवरती दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज प्रवीण. अजून देखील एक षटक मार्गस्थ होताना, तिसरं षटक मार्गस्थ होताना ठोंबरवाडी संघाकडून यंगस्टर ठोंबरवाडी प्रवीण गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. अगदी पंचांच्या डाव्या हाताने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय, म्हणजेच ओव्हर द विकेट ने गोलंदाजी करण्याचा निर्णय मात्र चांगल्या रीतीने निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू फेकत असताना चेंडू फलीवरती जाऊन आदरला आणि इथे ऑफ स्लिप मध्ये चेंडूला पकडण्यात आलं. तिथे कुठली धाव खर्च केली नाही. चांगल्या रीतीनेच पहिला चेंडू आणि इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होत असताना पुन्हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. सलगचे 2 निर्धाव चेंडू इथे मात्र पाहायला मिळाले गोलंदाज प्रवीणच्या माध्यमातून. आणि हरी हा फलंदाज पहिला चेंडू निर्धाव खेळला होता, त्यानंतर षटकार ठोकला होता आणि सलगचे 3 निर्धाव चेंडू खेळत असताना पाहायला मिळाला. पंच आम्हाला सांगतायत हा खराब चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप, अगदी बाहेरचा चेंडू होता. त्याची छेड न काढता इथे सरळ सोडून दिला यष्टीरक्षकासाठी आणि तिथे मात्र एक फुकटची धाव मात्र प्राप्त करून दिली संघासाठी. इथे मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. कार्पेटच्या साह्याने ढकलून दिलं चेंडूला मिड विकेट वरून. क्षेत्ररक्षक अगदी पाहायला गेला तर स्क्वेअर लेग रिजन मध्ये जाऊन पोहोचलाय. तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षक पण पाहायला मिळालं आणि क्षेत्ररक्षण करत असताना चेंडू उचलणार फेक करणार तत्पूर्वी पुन्हा 2 धावा मात्र चांगल्या रीतीने खेळपट्टीवरती धावत असताना पाहायला मिळाल्या. यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल. एकीकडे असेल आंबिवली तर एकीकडे असेल मालेगाव रवी यांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. निर्णय आपल्यापर्यंत येईल. अगदी पंच पाहणी करतायत, चाचपणी करत आहेत. अगदी निर्णय पेंडिंग आहे, आपण चेक करू.
अगदी या चेंडूवरती आपल्याला विकेट प्राप्त करून देत असताना पाहायला मिळाला. इथे मात्र तिसरं षटक संपलं का पंच? एक बॉल एक चेंडू बाकी आहे. एक चेंडू नंतर इथे मात्र पंचांचा मात्र इथे पाहुण्यांचा मात्र इथे इच्छित सन्मान केला जाईल. शेवटचा चेंडू हवेत आहे. इथे मात्र 3 क्षेत्ररक्षक धावले होते. पुनश्च चेंडू जमिनीवरती आदरला उचलणार फेक करण्या दरम्यान इथे मात्र दोन धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. 2 धाफेच्या मदतीने धाफलक जाऊन पोहोचलाय. 27 अंकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर. तरी कॅमेरामॅन इकडे स्टेजकडे कव्हर करा. आयोजकांच्या वतीने इथे पाहुण्यांचा सन्मान केला जातोय. तर पहिला सन्मान मी इथे पाचारण करेल पंडित आगज यांना, पात्रवाड जिल्हा परिषद प्रमुख, त्यांचा इथे मात्र सन्मान केला जाईल. शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला जाईल. यानंतर भांदा शेठ धुले पंचायत समिती विभाग प्रमुख यांचं देखील सन्मान केला जातोय. तो सन्मान त्यांनी स्वीकारायचा आहे. त्यानंतर विलास शेठ मोडक युवा सेना तालुका उपप्रमुख, विलास शेठ मोडक यांना देखील विनंती करेल आपला देखील सन्मान स्वीकारायचा आहे. त्यानंतर पंचायत समिती कशेले संघटक जितेंद्र घाडगे दादा यांचं देखील सन्मान केलं जाईल. ते त्यांनी स्वीकारायचं आहे. आणि त्यानंतर सागर गायकवाड ग्रामपंचायत सदस्य विपुरी यांचं देखील इथे सन्मान केलं जाईल. तो त्यांनी स्वीकारायचा आहे. धन्यवाद. इथे मात्र सर्वांचा इथे सन्मान केला जातो. कॅमेरामॅनने आपले मॅच कव्हर करायचे. चांगला षटकार मात्र या फलंदाजाने ठोकला होता. यंगस्टरने भरलेली टीम अगदी चांगली कामगिरी करताना पाहायला मिळते. अगदी चांगला फटका पाहायला मिळाला फलंदाज हरीच्या माध्यमातून.
आता मात्र आखूड टप्प्याचा चेंडू क्षेत्ररक्षक तैनात बनेल दर्शक चेंडू निघून जाईल 6 धावांसाठी खणखणीत दणदणीत षटकार आणि षटकाराच्या साह्याने धावफलक जाऊन पोचलाय 41 या अंकावरती 42चा पाठलाग करण्यासाठी ठोंबरवाडी संघाकडून पाहायला मिळेल तरी दरम्यान जांभूळवाडी संघाने आपले क्षेत्ररक्षण सजवायचे वेचाळीसचा पाठलाग करण्यासाठी खिलपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळेल यंगस्टर ठोंबरवाडी अगदी चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली परंतु जांभूळवाडी संघाचा विचार करायला गेला तर जांभूळवाडी हा संघ नक्की गोलंदाजीसाठी ओळखला जातो फलंदाजीसाठी देखील ओळखला जातो परंतु फलंदाजीमध्ये थोडासा नाराज करत असताना धावसंख्या 24 चेंडूमध्ये जमवल्या ते 41 आणि 42चा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी ठोंबरवाडी संघाकडून अनंत आणि मोहन अनंता काय स्ट्राईकला कोणी तिकडे कोण खेळतोय अगदी स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळेल मोहन तर नो स्ट्राईक एंडला अनंता अगदी चांगली जोडी आपल्याला खिलपट्टीवरती पाहायला मिळते सह्याद्री प्रीमियर लीग जे अगदी 5 गावांची आपल्याला प्रीमियर लीग पाहायला मिळाली त्यामध्ये ह्या दोन्ही फलंदाजांनी चांगली कामगिरी आपल्या माध्यमातून पाहायला मिळाली पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल गोलंदाज सागर ह्याच मैदानावरती या गोलंदाजाने अंबेली परिसर प्रीमियर लीग मध्ये 6 चेंडू आणि 6 विकेट कमवल्या होत्या तो गोलंदाज इथे मात्र त्याच खेळपट्टीवरती तो नाही का माफी असावी तो प्रत्येक गोलंदाज होता ह्याच संघातील गोलंदाज ना नक्कीच कुठेतरी असाच वाटला परंतु देखील पाहायला गेलात तर नौखा गोलंदाज आहे नव्याने गोलंदाजी करतोय परंतु पहिला चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू फेकला एक्स्ट्राचा बाउन्स त्या चेंडूमध्ये आपल्याला पाहायला मिळाला बॅटची कडा घेतली एसटी रक्षकाने चुकी केली नाही आणि पहिलीच विकेट मात्र संघाला मिळवून देण्यात यश प्राप्त केलं सागर या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी करत असताना वन डाऊनच्या भूमिकेत फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय गुरुनाथ आता मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप अगदी बाहेरून जाणारा चेंडू
पंचांनी सांगितलं हा चेंडू खराब, त्याच्यावरती अवंतर स्वरूपात एक धाव मात्र वाढवली जाईल धावफरकावरती आणि धावेचा श्री गणेशा मात्र या चेंडूने या स्वेर मारेने आपल्याला पाहायला मिळाला. आता मात्र राऊंड द विकेटने गोलंदाजी करतोय. इथे मात्र आखोटप्याचा चेंडू होता, शिरूर भेदी चेंडू, त्याच्यावरती बॅट घातली, तिथे मात्र खराब क्षेत्ररक्षण, फंबलिंग आपल्याला पाहायला मिळते. अगदी फंबल झालाय. सर्कलमध्ये चेंडूला अडवायला पाहिजे होती, तिथे कुठली धाव खर्च झाली नसती, परंतु इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण करत असताना जांभूळवाडी संघाकडून हा क्षेत्ररक्षक तिथे धावा खर्च झाल्या 2, म्हणजेच 2 चेंडू आणि 2 धावा, 3 धावा आपल्याला खेळपट्टीवरती धावपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सागर चांगल्या रीतीने गोलंदाजी करतोय, 7 मात्र द्यावी लागेल. अगदी माफक आव्हान आहे, 42चं आव्हान आहे आणि ते मात्र डिफेन्स करायचं आहे तर आपल्याला चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. एक टप्प्याने चेंडू मात्र सीमा पलीकडे जाताना दिसतोय. लॉंग ऑफ मध्ये आलेला चांगला फटका डीजे. काय माहित नाही का? एक षटकानंतर धावसंख्या खर्च केल्या त्या एक चेंडू बाकी आहे का, माफी असावी. 15 धावा धाफलकावरती लागले. गेल्यात चांगली गोलंदाजी झाली होती, परंतु नजर मात्र इथे लागले या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. अगदी फिल्डिंग करत असताना खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्यानंतर सलगचे 3 चौकार हॅट्रिक मात्र प्राप्त केली होती. इथे मात्र पुनश्च चांगला फटका होता. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. सरळ रेषेतला हा फटका होता, त्याच्यावरती चांगलं क्षेत्ररक्षण. तिथे वासुदेव मात्र सज्ज होता आणि त्याने मात्र चांगला फील्ड करत असताना चेंडू अडवला गेला आणि एकच धाव तिथे मात्र खर्च झाली. एक षटकाच्या नंतर धावसंख्या 1 विकेट गमावल्यानंतर जाऊन पोहोचले 16 या अंकावरती. अजूनही 17 झाल्या का? सोळा धावा धाफलकावरती पाहायला मिळतात. अजूनही येणारे 18 चेंडू आणि 26 ची गरज असेल. अगदी येणारे 18 चेंडू 26 ची गरज. स्ट्राईकला पुन्हा आपल्याला पाहायला मिळेल. गुरुनाथ ज्याने चौकार हॅट्रिक ठोकली तो गुरुनाथ इथे मग पुन्हा स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. फुलटाच प्रतीचा चेंडू होता. चेंडू अगदी यॉर्क करून घेतला आणि एष्ट्यांवरती जाऊन आदळला. चेंडू इथे मात्र एष्ट्या उद्ध्वस्त करत असताना गुरुनाथला मात्र माघारी परतावा लागेल. अगदी दोन्ही साईडला हा चेंडू ओलावण्याचं ज्याच्याकडे बोटांमध्ये जादू येतो ऋषी मात्र इथे गोलंदाजी मार्कवर सज्ज झाला. पहिल्या चेंडूवरती त्याला विकेट मिळाली. इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण. चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाला दिसला नाही आणि चकवून चेंडू निघून गेला सीमा पलीकडे. 1 टप्प्याने 4 धावांसाठी डीजे.
अगदी चांगली गोलंदाजी होत असताना क्षेत्ररक्षक मात्र साथ देत नाही ते आपण देखील पाहिलं. अगदी पहिल्या चेंडूपासून चांगली गोलंदाजी होत होती, तितकीच चांगली क्षेत्ररक्षण व्हायला पाहिजे, परंतु ते होत नाही. खेळपट्टीवरती सहजरित्या धावा मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे. ठोंबरवाडी संघाला सहजरित्या धावा जमवत असताना एकच धाव मिळवली. आता डावखुरी हाताचा फलंदाज ज्याने सह्याद्री प्रीमियर लीग आदिवासी प्रीमियर लीग मध्ये जी कामगिरी केली होती, कामगिरी मात्र आठवण करून देईल का? खूप चांगली अशी फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. इथे मात्र चांगला चेंडू होता, एक्स्ट्राचा बाउन्स त्याच्यावरती पाहायला मिळाला. बॅट घातली आणि चांगल्या रीतीने चेंडूला स्क्रीनच्या बाजूने ढकलून दिलाय. तिथे मात्र एक टप्प्याने पुन्हा धावा मिळतील 4 आणि 4 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोचलाय 25 या अंकावरती. अजूनही 17 धावांची गरज असेल विजय मिळवण्यासाठी टीम ठोंबरवाडी संघाला. यंगस्टार ठोंबरवाडी इथे मात्र ऑफसाईडच्या दिशेने पॉइंट आणि मिड विकेटच्या मधून चेंडूला ट्रॅव्हल केलाय. कार्पेटच्या साहाय्याने चेंडूला ढकलून दिलाय. तिथे मात्र चांगला क्षेत्ररक्षक सीमालगत पाहायला मिळाली, परंतु 3 धावा मात्र रोखू शकला नाहीये आणि 3 धावा सहजरित्या पूर्ण करत असताना ठोंबरवाडीचे दोन्ही फलंदाज. दुसरं षटक येथील देखील संपुष्टात आलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोचली 28 या अंकावरती. येणारे 12 चेंडू 14ची गरज असेल. अगदी माफक आव्हान आता मात्र शेवटच्या 12 चेंडू मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. जोपर्यंत पाणी पुरवायचंय, फलंदाजी कक्षातून आपल्याला पाणी पुरवलं जाईल, तरी 12 प्रतिनिधी कोण असेल त्यांनी पाणी पोचवायचंय. जा कोणताही खेळाडू घेऊन गेला तरी चालेल. अगदी तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्क करते गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल हरी. आता मात्र 12 चेंडू 14 धावा रोखायच्यात. कशा रीतीने रोखल्या जातील? चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल आणि ती गोलंदाजी होईल का हरी या गोलंदाजाकडून? समोर चांगला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याच्या फलीतून 2 चेंडूमध्ये 7 धावा पाहायला मिळाल्या. तो फलंदाज अनंता अगदी लेग साईडच्या दिशेने सहजरित्या चला. आंबिवली आणि मालेगाव दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल टॉस बॉक्स मध्ये यायचंय नाणेफेकीसाठी. इथे मात्र जोरदार अपील पाहायला मिळाली. उत्साही, अगदी विश्वास नव्हता या अपील मध्ये, फक्त उत्साह होता आणि तिथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. अगदी अनंताच्या विरोधात चांगला चेंडू फेकला जातोय हरी या गोलंदाजाच्या माध्यमातून. आता मात्र ऑफसाईडच्या दिशेने चेंडूला ढकलून दिलंय. तिथे मात्र अगदी थोड्या अंतरासाठी इथे मात्र 2 धावा कमी केल्या जातील आणि 1 टप्प्याने चेंडू मात्र फरार होईल. धावा मिळतील 4. अगदी 4 धावीच्या मदतीने धावफलक 32 या अंकावरती. 10 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज. येणारे 10 चेंडू 10 धाव्यांची गरज. अगदी चांगला
आंबिवली आणि माळेगाव दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल नाणेफेकीसाठी यायचे. चला आता पुन्हा ऑफसाईडच्या दिशेने ड्राईव्ह केलाय चेंडूला, स्लिपमध्ये चेंडूला अडवलं जात आहे. जोपर्यंत फेकी येईल तोपर्यंत एक धाव मात्र सहजरित्या पूर्ण केली आणि पुन्हा स्ट्राईक वरती पाहायला मिळेल विश्वास, ज्याने 3 चेंडू 5 धावांवरती खेळतो तो विश्वास. आता मात्र 9 चेंडू आणि 9ची गरज, 9 धावांची गरज असताना कशा रीतीने कामगिरी केली, मोठ्या फटक्यामध्ये विजय मिळवून देईल का, एकेरी दुहेरीवरती विश्वास ठेवेल पाहायला मिळेल. आता मात्र ऑफसाईडच्या दिशेने अगदी चांगला फटका, क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवणारा फटका होता. तिथे मात्र क्षेत्ररक्षक पोचला, उचलणार फेक करणार तत्पूर्वी पुन्हा 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण केल्या आणि 2 धावेच्या मदतीने धाफलक आता मात्र सरसावला जाऊन पोचलाय 35 अंकावरती. आता फक्त आणि फक्त 8 चेंडू 7ची गरज. चला मालेगावचा आंबिवलीचा कर्णधार इथे आलाय, तरी मालेगाव संघाचा संघ नाही कुठे असेल तरी टच बॉक्स मध्ये यायचंय. आता मात्र इथे मात्र निर्धाव चेंडू फेकला, त्याच्यावरती रनआउटचा अटेंड देखील झाला, परंतु इथे बाल बचावला गेलेला फलंदाज विश्वास इथे मात्र निर्धाव चेंडू खेळून बसलाय. 5 चेंडू 8 धावांवरती 7 धावांवरती खेळतोय. अजूनही 7 धावांची गरज आहे. मोठा फटका येईल का, हवेच्या जोरावरती फटका खेचेल का, इथे मात्र अगदी पायातला चेंडू होता, खोलातला चेंडू होता, खोदून काढला, त्याच्यावरती पुन्हा 1 धाव मिळाली. एकच धावेवरती समाधान मानत असताना आता मात्र 6 चेंडू 6ची गरज असेल. डीजे मालेगाव संघाचा संघ नाही कुठे असेल तर यायचंय, नाही तर 2 धावांची पेनल्टी आपल्याला मात्र या पाणी आहे ना जार मध्ये. चला मालेगाव संघाचा संघ नाही कुठे असेल, शेवटचा पुकार असेल, अंतिम पुकार असेल तुमच्यासाठी, अन्यथा 2 धावांच्या पेनल्टीला सामोरं जावं लागेल याची दक्षता घ्यायचंय. गोलंदाजी मार्क वरती नौखा गोलंदाजी करण. 6 चेंडू 6ची गरज असेल. येणारे 6 चेंडू कशा रीतीने हाताळणार करण हा गोलंदाज, आणि समोर विश्वास. इथे मात्र आकुटप्याचा चेंडू होता, त्याच्यावरती पंचांनी मात्र वाईट घोषित केलाय आणि त्या वाईट वरती एक एक्स्ट्राची धाव देखील पाहायला मिळेल, म्हणजे वाईट +1 अशी बाईकच्या स्वरूपात धाव मात्र पाहायला मिळाली. आता मात्र 6 चेंडू आणि 4ची गरज असेल. नौखा गोलंदाज आहे जांभूळवाडी संघाकडून. चला टॉस करून घ्यायचंय. सहा चेंडू 4ची गरज असताना समोर फलंदाज अनंता. इथे मात्र अगदी एक्स्ट्राचा सफल होऊन लेग साईडच्या दिशेने चेंडूला भिडकावचा प्रयत्न इथे झाला, परंतु चेंडू निघून गेला, यष्टीरक्षकाच्या हातात विसवला आणि निर्धाव चेंडूची सांगता मात्र या चेंडूवरती पाहायला मिळाली. आता विकेटची कमाई करून द्यावे लागेल तरच जांभूळवाडी संघ मात्र कुठेतरी या सामन्यामध्ये आगेकूच करू शकतो. परंतु आतापर्यंत बॅकफुट वरती आणि चांगली कामगिरी या गोलंदाजाच्या माध्यमातून आतापर्यंत पाहायला मिळते. 6 चेंडू 6ची गरज असताना अगदी पहिला चेंडू खराब फेकला, त्यानंतर आलेले एक सिंगल आणि हा सलगचे 2 निर्धाव चेंडू आता मात्र पाहायला मिळाले. 4 चेंडू 4ची गरज.
तीन चेंडू चारची गरज असेल. चांगली गोलंदाजी, सलगचे 3 चेंडू निर्धाव, त्याच्यावरती एक विकेट देखील पाहायला मिळाली. करणने चांगला कमबॅक करून दिलाय संघासाठी. आता 3 चेंडू आणि 4ची गरज. आता मात्र सर्व संघ देखील उत्साहित झाला या सामन्याकडे आगेकूच करण्यासाठी. जांभूलवाडी संघ आणि त्यांच्या विरोधात खेळत असणारा ठोंबरवाडी संघ इथे मात्र थोडासा विचार मात्र करतोय. इतक्या जवळ आणि क्लोज मात्र हा सामना घेऊन आलाय आणि त्यानंतर हे सलगचे 3 निर्धाव चेंडू पाहायला मिळाले. परंतु एक अनुभवी फलंदाज आपल्याला रामदास मात्र पाहायला मिळतोय, जो आलाय 5व्या क्रमांकावरती. इथे मात्र ऑफसाईडच्या दिशेने चेंडूला ओढवलाय. अगदी चांगला फटका खेळला ऑफसाईडच्या दिशेने, जिथे कव्हर पॉइंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि 4 धावा मात्र सहजरित्या पूर्ण केल्या आणि विजय मात्र इथं घोषित करत असताना ठोंबरवाडी संघ इथे उपस्थित पाहुणे आमच्या मंचावरून रजा घेत आहेत. त्यांचं देखील या शृंखलेला भेट दिल्याबद्दल सहर्ष स्वागत आणि धन्यवाद. यानंतर होणारा सामना आंबेली विपक्षात मालेगाव